चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला त्रिकोणमितीय सारणीचे टेबल्स कसा तयार करायचे ते शिकवणार आहे विद्यार्थ्यांनो, की तुम्ही आयुष्यभरही हा टेबल्स विसरणार नाही विद्यार्थ्यांनो। अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण त्रिकोणमितीय टेबल्स त्या ठिकाणी तयार करायला शिकणार आहे विद्यार्थ्यांनो। परीक्षेमध्ये शाब्दिक उदाहरण जे या प्रकरणावर विचारले जाते किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कोऑर्डिनेट जॉमेट्री ज्यामध्ये चला तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम काय करायचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, आपल्याला या ठिकाणी साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90 म्हणजे साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90ची जर किमती जर आपल्याला परीक्षेत जर समजा विचारल्या त्या ठिकाणी, तर आपल्याला या टेबल्स या ठिकाणी पाठ करायची आवश्यकता नाही विद्यार्थ्यांनो। तर आपण हा टेबल कसा तयार करणार हे या ठिकाणी आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहे विद्यार्थ्यांनो। पहा तर या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं विद्यार्थ्यांनो, 0, 1, 2, 3 आणि 4 0 ते 4 नंबर्स त्या ठिकाणी लिहायचे विद्यार्थ्यांनो। प्रत्येक संख्येला या ठिकाणी काय करायचं विद्यार्थ्यांनो, 4ने भागायचं विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी प्रत्येक संख्येला 4ने भागायचं। सर्वप्रथम काय करायचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, 0 ते 4 अंक लिहायचे, त्यानंतर प्रत्येक संख्येला 4ने भागायचं विद्यार्थ्यांनो। आता या ठिकाणी हे जे काही अपूर्णांक तयार झालेले विद्यार्थ्यांनो, यांचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप त्या ठिकाणी घ्यायचं। 0/4 याचं उत्तर येते विद्यार्थ्यांनो 0। आता 1/4 आहे, 1/4 आहे, याला 1/4ला 1/4च ठेवायचं। 2/4 म्हणजे याचं संक्षिप्त रूप येणार आहे 1/2। 3/4 हे ॲज इट इज ठेवायचं विद्यार्थ्यांनो याला, आणि 4/4 म्हणजे या ठिकाणी लिहायचं विद्यार्थ्यांनो 1। इथपर्यंत आल्यानंतर विद्यार्थ्यांनो आता महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 0, 1/4, 1/2, 3/4 आणि 1 जे विद्यार्थ्यांनो, या सर्व संख्यांची वर्गमूळ घ्यायची विद्यार्थ्यांनो, आणि यांची वर्गमूळ घेतल्यानंतर त्या किमती लिहायच्या विद्यार्थ्यांनो। आलेल्या किमती 0, 30, 45, 60 आणि 90 म्हणजे कोणाच्या, साईनच्या असणार आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 0चं जर वर्गमूळ घेतला आपण विद्यार्थ्यांनो, ते किती येणार आहे 0। 1/4चं किती येणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 1/2, 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2, 1/2, 1/2चं वर्गमूळ जर घेतलं विद्यार्थ्यांनो, ते किती येणार आहे 1/2 आणि 3/4चं वर्गमूळ किती येणार विद्यार्थ्यांनो, वर्गमुळात 3/2 आणि 1चं वर्गमूळ 1। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90 डिग्री यांच्या किमती काढल्या विद्यार्थ्यांनो। पण अगदी सोपं आहे। आता कॉसच्या किमती लिहायच्या। कॉसच्या किमती लिहित असताना काय करायचं विद्यार्थ्यांनो, ज्या साईनच्या किमती लिहिल्या आहेत, ज्या ठिकाणी आपण लिहिल्या आहेत त्याला फक्त रिव्हर्स लिहायचं। कसं लिहायचं विद्यार्थ्यांनो, पहा या ठिकाणी लिहायचा 1, या ठिकाणी लिहायचं विद्यार्थ्यांनो वर्गमुळात 3/2, 1/2 ॲज इट इज ठेवायचं विद्यार्थ्यांनो, हे 1/2 आणि या ठिकाणी लिहायचं विद्यार्थ्यांनो 0। चला तर अशा पद्धतीने आपण साइन आणि कॉसच्या किमती काढल्या विद्यार्थ्यांनो। चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला काय काढायचं, आता टॅनच्या किमती काढायच्या। टॅन म्हणजे काय असतो विद्यार्थ्यांनो, साइन थिटा भागिले कॉस थिटा। म्हणजे या ठिकाणी काय करायचे, या दोघांचा भागाकार घ्यायचा विद्यार्थ्यांनो। म्हणजे या ठिकाणी 0/1, 0/1 म्हणजे याचं उत्तर असणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 0 असणार या ठिकाणी म्हणजे 0। 1/2 भागिले वर्गमुळात 3/2 या दोघांचा जर भागाकार केला विद्यार्थ्यांनो तुम्ही, तर ह्याने 2 आणि 2 कॅन्सल होतात विद्यार्थ्यांनो, म्हणजे हे येणारे 1/3 असणार विद्यार्थ्यांनो। त्यानंतर तसेच या ठिकाणी वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 कॅन्सल, 1/1 म्हणजे उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो 1। तसंच या ठिकाणी 2 आणि 2 कॅन्सल, वर्गमुळात 3/1 म्हणजे याला फक्त आपण लिहू शकतो वर्गमुळात 3, 1 लिहिण्याची आवश्यकता नाही आहे। आता 1/0 विद्यार्थ्यांनो, शून्याची या ठिकाणी व्याख्या करता येत नाही, म्हणजे याचा अर्थ याच्या किमती ठरवता येत नाही। म्हणजे याचा अर्थ 1/0 म्हणजे नॉट डिफाईन, याचा अर्थ याला लिहिणार आपण तर ठरवता येत नाही। चला अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी टॅन थिटाच्या किमती काढलेल्या आहेत। आता कॉट थिटा सोपा आहे। ज्या टॅनच्या किमती विद्यार्थ्यांनो त्यालाच कॉटच्या किमती फक्त रिव्हर्स लिहायच्या। कसं लिहायचं विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लिहायचं ठरवता येत नाही। इथं लिहायचं विद्यार्थ्यांनो वर्गमुळात 3, एक तशाला तसेच 1/3 आणि या ठिकाणी लिहायचं 0। पहा अगदी सोपा टेबल्स आहे विद्यार्थ्यांनो। मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही हा टेबल्स तयार केला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्ही आयुष्यभरही हा टेबल्स विसरणार नाही विद्यार्थ्यांनो। चला तर सेक थिटाची किंमत काढू। आता सेक हा कुणाचा गुणाकार व्यवस्था असतो विद्यार्थ्यांनो, कॉसचा। आपल्याला माहिती आहे कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा किंवा सेक थिटा बरोबर 1/
कॉस थिटा. आता सेक थिटाच्या किमती लिहित असताना विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा 1/1 म्हणजे किती असणार आहे, एकच. कॉसच्या किमती पाहिजे, याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. 1/1 1 या इथं काय येणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, 2/√3 अंशाचा छेद छेदाचा अंश. या ठिकाणी किती असणार विद्यार्थ्यांनो, वर्गमुळात 2/1 म्हणजेच फक्त काय लिहू शकतो आपण, वर्गमुळात 2 लिहायचे विद्यार्थ्यांनो. आता या ठिकाणी किती असणार आहे, 2/1 म्हणजे ही किंमत किती असणार विद्यार्थ्यांनो, 2. बरोबर आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो याचा छेद काही नाही म्हणजे किती असणार आहे, 1. आणि त्याचा गुणाकार व्यस्त घेतला तर तो येतो 1/0. आणि 1/0 म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनो परत त्या ठिकाणी ठरवता येत नाही, ठरवता येत नाही. ह्या झाल्या सेक थिटाच्या किमती विद्यार्थ्यांना, म्हणजे सेक 0, सेक 30, सेक 45, सेक 60 डिग्री, सेक 90 डिग्री. आता कोसेक थिटाची किमती लिहित असताना विद्यार्थ्यांनो सेकच्या किमती ज्या लिहिलेल्या आहेत त्यालाच फक्त रिव्हर्स लिहायचं विद्यार्थ्यांनो, म्हणजे कोसेक थिटाच्या किमती येतात. परत या ठिकाणी लिहिणार विद्यार्थ्यांनो मी, ठरवता येत नाही, 2/2, 2/√3 आणि 1. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी पाहिलेली विद्यार्थ्यांनो. चला तर विद्यार्थ्यांनो अशा सोप्या ट्रिक्स आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनल्समार्फत तुम्हाला शिकवणार विद्यार्थ्यांनो.